नमस्कार. महा जॉब अपडेट मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्या चॅनलवर सर्व प्रकारची नोकरीविषयीची माहिती सतत येत असते. सर्वात अगोदर अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे बेल आयकॉन ऑल वर सेट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरतीची जाहिरातची पूर्ण माहिती आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक शहर आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक जिल्हा यांच्या अंतर्गत ही भरती आहे. भरती ही नाशिक महानगरपालिका आणि कळवण व इगतपुरी नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत असलेल्या या शहरातील अंगणवाडी केंद्रातील मदतनीसाचे प्रत्येकी एक रिक्त पदावर एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने भरण्यासाठी रिक्त पद असलेल्या शहरातील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागण्यात येत आहेत. अटी व शर्ती अशा आहेत. शैक्षणिक पात्रता अंगणवाडी मदतनीस पदासाठी 10वी उत्तीर्ण, राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. वास्तव्याची अट उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असावी. स्थानिक रहिवासी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. यासाठी रहिवासी दाखला म्हणून शासकीय दस्तऐवज जसे की आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, तहसीलदार, वार्ड अधिकारी यांचा रहिवासी दाखला इत्यादी जोडणे आवश्यक आहे. वयाची अट अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष व कमाल 35 वर्ष राहील. तसेच विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष राहील. त्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला, 10वी उत्तीर्ण, बोर्ड प्रमाणपत्र किंवा जन्म नोंद दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील. उमेदवाराचे किमान व कमाल वय हे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास गणण्यात येईल. लहान कुटुंब वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील. उमेदवारास 2 पेक्षा जास्त हयात अपत्ये दत्तक दिलेल्या अपत्यासह नसावीत. अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील अथवा अन्य अपात्र ठरवण्यात येईल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र जोडावे. उमेदवार अनाथ असल्यास संबंधित विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास विभाग यांच्याकडील प्रमाणपत्र जोडावे. मागासवर्गीय असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत जोडावी. अनुभव उमेदवारास शासन यंत्रणेतील अंगणवाडी मदतनीस म्हणून कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाहीत. असा अनुभव उमेदवारास असल्यास त्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. अन्यथा खाजगी व स्वयंसेवी अनुदानित विना अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. याबाबतचा कोणताही युक्तिवाद उमेदवाराने केल्यास अपात्र ठरवण्यात येईल. उमेदवाराने अर्जामध्ये नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद नावाचा उल्लेख करावा. एका उमेदवाराने एकच अर्ज करावा. अंतिम दिनांकानंतर दिनांक 10/8/2024 नंतर आलेल्या किंवा डाक्याने पोस्टामुळे विलंब झालेल्या जागांचा विचार केला जाणार नाही, म्हणून हे तारखेच्या आत पोहोचेल अशी व्यवस्था करायची आहे. बाकी पूर्ण माहिती PDF मध्ये दिलेली आहे. सविस्तर वाचून घ्यायची आहे आणि नंतरच अर्ज करायचा आहे. निवड कार्यपद्धती वाचून घ्यायची व्यवस्थित. सेवा समाप्तीसाठी वयाची अट बघून घ्यायची आहे. पत्रव्यवहार व्यवस्थित करायचा आहे. महत्वाची सूचना अशी आहे, सदर भरती प्रक्रिया उपरोक्त शासन निर्णय 2/2/2023 अन्वये निवड नियुक्ती राबविण्यात येणार असून निवड व नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे. करिता उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना अथवा अफवांना बळी पडू नये. अर्ज करण्याचा पत्ता दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची कालावधी 1/8/2024 ते 10/8/2024 इतकीच आहे. जागेचा तपशील असा आहे. नाशिक वडारवाडी देवळाली गाव 1 जागा, कळवण रामनगर 1 जागा, इगतपुरी जोगेश्वरी 1 जागा. यापैकी कोणत्याही गावातील रहिवासी असल्यास नक्की अर्ज करावा. महिलांसाठी सुवर्ण संधी आहे. या संधीचा नक्की लाभ घ्यावा. अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्जाचा विहित नमुना दिलेला आहे. याचे झेरॉक्स करून हे पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. शिक्षण लिहायचं आहे. 10वी 12वी पदवी, पदव्युत्तर पदवी, D.Ed, B.Ed, MSc परीक्षा प्रमाणपत्र व इतर जे काही असल्यास त्याचं उत्तीर्ण वर्ष, शाळेचे बोर्डाचे विद्यापीठाचे नाव, गुण, टक्केवारी ही पूर्ण डिटेल लिहायची आहे. अनुभव असल्यास शासन मान्य अंगणवाडीचे नाव व पत्ता, पद, अनुभव कालावधी पासून पर्यंत असं पूर्ण लिहायचं आहे. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी करायची आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र भरून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या पदाची पूर्ण माहिती पाहिलेली आहे. आणखी काही माहिती पाहिजे असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंटला नक्की उत्तर देऊ. जाहिरात व अधिकृत वेबसाईट
खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नक्की चेक करा, व्यवस्थित वाचा आणि नंतरच अर्ज करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्ही जर इतर शहरात राहत असाल तर नाशिक मधील ओळखीच्या लोकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्याचा फायदा होईल. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.